कालपर्यंत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले अजित पवार आणि शरद पवार गट आता भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेले आहेत। पिंपरी चिंचवडच्या सभेत रोहित पवारांनी अजितदादांची तुलना थेट केजीएफच्या रॉकी भाईशी केलेली असून भाजपच्या घमंडी गरुडांना जमिनीवर आणण्याचा इशारा दिलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा राजकीय पारा अचानक वाढलाय आणि निमित्त आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची झालेली अभूतपूर्व युती। महापालिकेवर भाजपचं असलेलं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी दोन्ही पवारांनी आता कंबर कसली आहे। पिंपरी चिंचवडच्या जाहीर सभेत रोहित पवारांनी जेव्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला। रोहित पवार म्हणाले, महापालिकेत सत्ता आहे म्हणून भाजपला जो अहंकार झालेला आहे तो जनताच उतरवणार। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भाजपच्या दोन घमंडी गरुडांना घरी बसवण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। पण या सभेत सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे रोहित पवारांनी अजित पवारांना दिलेल्या रॉकी भाई या उपमेची। रोहित पवारांच्या या रॉकी भाई कार्डमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय। पवार नावाचा करिश्मा आणि अजितदादांची प्रशासकीय पकड एकत्र आल्यास भाजप पुढे मोठं आव्हान उभं राहू शकतं। आता या रॉकी भाई स्टाईल प्रचाराला भाजप कसं उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आता रॉकी भाई स्टाईलने होणारा हा प्रचार आणि पवारांची ही नवी युती भाजपच्या चाणक्य नीतीला कसं उत्तर देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। शहरामध्ये आपण जर बघितलं तर केजीएफ मध्ये आता गरुडा नावाचा जो व्यक्ती होता त्याचं मायनिंग असेल, तिथला पैसा असेल, तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील, छोटी मोठी कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर गरुडा कंट्रोल ठेवायचा। महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन जे गरुडा आहेत हे अशा पद्धतीने इथं काम करतात, चेन करतात, त्यातून पैसा काढतात। एखादा गोष्ट, एखादा कॉन्ट्रॅक्ट 20-20%, 30-30% जास्त किमतीने घेतात। आपण जर मुलांचं शिक्षणासाठी टीव्ही बघितला तर 55-60 mm चा जो टीव्ही आहे तो सुद्धा यांनी 1.5 लाखाला घेतला। आता मार्केटमध्ये तुम्ही चला, त्याचा भाव काढा, 40,000च्या वर तो त्या ठिकाणी जात नाही। त्यामुळे हे गरुडा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार नाही तर गुंडागर्दी हे त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तो करायचा। त्यामुळे या दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे। आणि त्या पिक्चरमध्ये तो पिक्चर मला तसा आवडतो, त्याच्यामध्ये सामान्य लोकांची बाजू घेत ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तिथं रॉकी नावाचा जो कोणी हिरो आहे तो आला होता, तसंच एक रेफरन्स देऊन इथं दादा आज मनापासून या गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टर बाजीच्या विरोधात लढतात, म्हणून त्यांना रॉकी भाई या परिसराचा असं मी फक्त मजेत बोलता बोलता संबोधलं आहे।